व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचा होणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आपण हे आपल्या घरासमोर लावलेले एक गुलाबाचं झाड आहे जे खूप हेल्दी आहे आणि ज्याची हाईट पण बरीच आहे। तर आपण याच्यावरतीच ट्राय करणार आहोत। तर आपण रोज क्राफ्टिंग बघणार आहोत। तर त्याच्यात एक कलम करता येतं आपल्याला, दुसऱ्या झाडाची फांदी दुसऱ्या झाडाला अटॅच करायची। आणि जे आपण ट्राय करणार आहोत क्राफ्टिंग त्याचं नाव आहे एअर लायनिंग। म्हणजे या पद्धतीमध्ये आपल्याला जे झाड आहे गुलाबाचं त्याला त्याच्यातली आपल्याला एक हेल्दी फांदी निवडायची, खूप कवळी नाही खूप पातळी नाही, मध्यम जाडीची। नंतर तिचे ते काटे आहेत ते काढून घ्यायचे आणि तिच्यावरती 1 ते 2 सेंटीमीटरचे साल काढून कट लावून घ्यायचं आहे। तर बघा मी पण ते साल काढून ते कट लावून घेते। तो कट व्यवस्थित लावायचा, खूप खोल लावायचं नाही आपल्याला, फक्त झाडाची साल काढायची, झाडाचं जे आतलं असतं ते डॅमेज करायचं नाही। त्याच्यानंतर मी फर्स्ट ती ग्राफ्टिंग करण्याचं ट्राय केलं होतं, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी पुन्हा एकदा ते सोडून पुन्हा एकदा आपण व्यवस्थित करणार आहोत। आणि टायमर लावून त्याच्यानंतर नाही ग्राफ्टिंग केलेलं सक्सेस झाले का नाही हे पण मी तुमच्याशी शेअर करेन। तर आपण तो कट लावला त्याचा वरती आपल्या फांदीवरती काही परिणाम झालेला नाही की ती सुकेल किंवा तिला काही म्हणजे कोमेजली असं काही नाही झालं। तर या टाईपने मी 1 सेंटीमीटरचा कट लावलेला आहे। वरची फक्त साल काढली आहे, आतमध्ये काहीच डॅमेज केलं नाही। आतमध्ये जर तुम्ही डॅमेज केलं तर आपली त्याची फांदी सुकू शकते। त्याच्यानंतर या टाईपने ओली मातीने त्याला कव्हर केले, त्या फांदीला जिथे मी कट लावला होता तिथे। आपल्याला ओलीच माती यूज करायची, त्याच्यात तुम्ही कोकोपीट आणि शेणखतही यूज करू शकता। त्याच्यानंतर प्लॅस्टिकने कव्हर करायचे, आतमध्ये हवा गेली नाही पाहिजे असं कव्हर करायचे। याचा रिझल्ट मी तुम्हाला 15 दिवसांनी देईल। मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि छोटंसं